आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या श्री कीर्तन YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा। आणि बरं का मंडळी, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका बरं का। रामकृष्ण हरी मंडळी। काय हे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार। योग यागत पे केली तयाने अमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार। तुका मने जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार। विठ्ठला समचरण सरोजम सांद्र निराबुदाभम, जगन्नीत पाली मंडनम मंडना। तरुण तुलसी माला कंदरम कंज नेत्रम, सदयदहुलहासं विठ्ठलं चिन्तयामि। पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरुदास तुका। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदं भोजते स्फुरति प्रदेशं।
विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही जनेने बोलतो वचने अतिभाविका तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगीभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती नमो जन्मभूमी जिथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जिथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावित झालो आम्ही नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पडोव्यातून पुढे कामी शरदिंदू समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरास पीठनिलयी सरस्वती नमोस्तुते आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर यारथ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिनी मिया जन्माद्यस्य यतो नो याति तरतश्चारतेषु अभिज्ञसुरा तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारिमृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तुकुहकं सत्यं परं धीमहि योऽन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिल शक्तिधर सुधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिन्
प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं ओं श्री भूषित करा नवनीरदाभा पीतांबराधरुण बिंबफलाधरुष्टा पूर्णेंद्र सुंदर मुखा अरविंद नेत्रा कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने निगम कल्पतरोर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसहितं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहो रसिका भुवि भावुकाः विठला कायनो हे केले एका चिंतिता विठ्ठले सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार पंढरीच्या प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महाराष्ट्राचा जनता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी महाराजांचे एकमेव गुरु तसेच सर्व जगांचे गुरु जगद्गुरु श्री संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आहे दादा। या अभंगातून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय नाम चिंतनाचं विशेष महत्व प्रतिपादन करतात। विठ्ठला तू मस्तक हे पायावरी पायावरी या वारकरी संतांच्या दादा ज्या वेळेस विठ्ठल विठ्ठल भजन होईल त्यावेळेस हाताने टाळी व मुखाने नाम घ्यायला विसरू नका। महत्वाचा पॉइंट म्हणजे तरुणांनी कीर्तन ऐकावं। सध्या असं झालंय
कीर्तनकार तरुण झालाय, कीर्तनात वाजवणारा तरुण झालाय, कीर्तनात चाल म्हणणारा तरुण झालाय मामा. पण कीर्तन ऐकायला नेमका फेट्यावाला बाबा पुढंच बसलेला आहे. जरा ऐका ना, कीर्तनकार जर तरुण तयार होतोय, कीर्तनात वाजवणारा तरुण तयार होतोय, कीर्तन सांगणारा तरुण तयार होतोय, कीर्तनात गाणारा तरुण तयार होतोय, म्हाताऱ्यांनी ऐकू नये असा माझा काही वाद नाही. मला काही भांडण खेळायचं नाही तुमच्या बरोबर, पण कीर्तन हे तरुणांनी ऐकलं पाहिजे. जरा ऐका मामा, वयाचं बालपण संस्काराने शोभलं पाहिजे, वयाचं तरुणपण कीर्तनात शोभलं पाहिजे, आणि वयाचं म्हातारपण भजनात शोभलं पाहिजे. बघा, लक्षात आला असेल तर फार सत्य गोष्ट आहे. म्हातारपण भजनानं, तसं वयाचं तरुणपण कीर्तनाने का? ऐका, माझा भारत देश स्वतंत्र व्हावा, माझ्या देशाला कुणाच्या पारतंत्र्याखाली कधी जगणं नसावं, माझी भारत माता इंग्रजांच्या गुलामगिरीत मला नकोय, माझा देश जगावा पण स्वातंत्र्य पद्धतीने. ऐका दादा, माझा भारत देश जर स्वतंत्र होत असेल इंग्रजांच्या गुलामगिरीतून, माझा भारत देश निघून जात असेल, तर या देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या 23व्या वर्षी मी फासावर जायला तयार आहे. ऐका, पण माझा देश मला इंग्रजांच्या गुलामगिरीत नकोय. म्हणून भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंग आपल्या तरुणांनी ऐकला पाहिजे. ऐका, अरे हिंदवी स्वराज्य माझं, हत्ती माझा, घोडा माझा, मावळा माझा, किल्ला माझा, जगणार महाराष्ट्राकरता, मरणार महाराष्ट्राच्या माती करता, आणि इथून पुढचं आयुष्य फक्त आणि फक्त महाराष्ट्राच्या स्वराज्याकरता. दादा, वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारा छत्रपती शिवाजी राजा, वयाच्या 16व्या वर्षी विश्व माऊली ज्ञानोबाराय, ज्ञानेश्वरी सारखा एक महान ग्रंथ तुमच्या माझ्या हातात देतात. ऐका, वयाच्या 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंग आपल्या तरुणांनी ऐकला पाहिजे. महाराजांचं प्रमाण आहे, मामा काय असतंय भाऊ, कलेला जर दाद दिली तर कलाकाराला अजून उत्साह येतो. हरी तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, जगद्गुरु तुकोबारायांचं जीवन हे नाम चिंतनाला वाहिलेलं जीवन आहे. ऐका, तुकोबारायांनी मामा आपल्या साधन कालामध्ये, साधक अवस्थेमध्ये भगवंताच्या नाम चिंतनाची साधना केली. कोणी काहीतरी केली आचरणे, मजया कीर्तने वीन नाही. तुकोबाराय म्हणतात, आम्हाला भगवंताचं नाम चिंतन या साधनाशिवाय मामा दुसरं साधन माहिती नाही. आम्ही दुसरं साधन केलं नाही, करणार नाही, करण्याची गरजही नाही. आणि
आणि कनेनो बा साधन आमुसा विषय हरी कीर्तन। मामा अजून एक प्रमाण आहे बर का। एक गाव आम्ही विठोबाचे नाम, 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 एक गाव आम्ही विठोबाचे नाम। आणि गावे गाव नाही आणि गावे गाव नाही आणि गावे गाव नाही मोडोनी या वाटा दुःख मधुर मोडोनी या वाटा दुःख मधुर आणि गावे गाव नाही आणि गावे गाव नाही हे आणि गावे गाव नाही आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता। भगवंताच्या नाम चिंतनाची प्रखर साधना तुकाराम महाराजांनी केली आणि साध्य प्राप्त झाल्यानंतर या साधनाचा सगळ्यांनी उपयोग करून घ्यावा ऐका। या साधनावर आरूढ व्हावं ऐका। ईश्वराची नामचिंतन रूपी साधना सर्वांनी करावी। अगदी सगळ्यांना हात जोडून सांगितलं तुम्ही सर्वजण नामस्मरण करा। हरी तुम्ही मला रे सकळ हरी हरी तुम्ही मला रे हरी हरी तुम्ही मला रे मला रे हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटतील। तुम्ही सकळ हरी हरी विठ्ठल विठ्ठल अशा प्रकारचं म्हणत राहा दादा। अंतकरणामध्ये मनामध्ये भगवंताच्या नामाची ओळ तयार करावी। देवीदास महाराज ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा ज्ञान देवा ध्यानी ज्ञान देवा ध्यानी रामकृष्ण माळा
ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जीवाला श्रीमूर्तिया प्यारे लहान थोर याती भरत्या नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाशी महाराज अजून थोडं पुढे जाऊन सांगतात सकळासी येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे भरपूर प्रमाण आहे गाते श्रोते आणि पाहते चतुर विनोदी दुष्टिते सोहम भावे पूर्ण ज्ञाते या सकते विनविते करा विठ्ठल स्मरण दादा समाजामध्ये जेवढी माणसं आहेत ना ती सर्व याच्यामध्ये मोडतात ऐका तुको बराय नामाचा प्रचार प्रसार करायचे ते कथा कीर्तनातून करायचे ऐका कथा म्हणलं की गाणारे प्रधान असायचे पहिलं गाणाऱ्याचं नाव घेतले कारण कीर्तनाचं मुख्य अंग आहे गाणं गायनाचे उडे आपोलिया छंदे गायन करणाऱ्यालाही सांगितले करा विठ्ठल स्मरण वक्त्यालाही पण सांगितले अहो श्रोते वक्ते सकळ ही जन बरे पारखून बांधा गाठी ऐकणारालाही सांगितले नुसतं ऐकून उपयोग होत नाही खूप चांगलं औषध आहे खूप चांगलं औषध आहे असं ऐकलं आणि औषध घेतलं नाही दादा रोग नाही जाणार ऐका वारकरी संप्रदायाची धुरा वाहणारी जी मंडळी आहे ज्ञानोबराय तुकोबराय नाथ महाराज त्या मंडळींनी नामाची साधना केली नामाचा उपदेश केला त्याच्यानंतर काय झालं माहिती नाही परंतु नाम साधना जरा कमीच पडलेली आहे ऐका भक्ती करणारे इतर संप्रदाय पाहिले परंतु नाम साधनेशिवाय आध्यात्मिक बळ आध्यात्मिक ताकद शक्ती नाही ऐका कीर्तनामध्ये मनोरंजन होतं वक्ता चांगला असेल त्याला त्या व्याख्यानामध्ये रस भरता येत असेल तो शृंगार रस असेल करुण रस असेल वीर रस असेल नऊ रसापैकी कोणताही रस असेल जोपर्यंत व्याख्यान चालू असतं तोपर्यंत माणसं तन्मय होतात तल्लीन होतात एकाग्र होतात त्या व्याख्यानामध्ये समाधान वाटत पण लक्षात ठेवा नामचिंतनाची साधना केल्याशिवाय आपण फळापर्यंत पोहोचू शकत नाही विठाला श्रोते काही श्रवणा करता आलेले असतात दुसरा मुद्दा पाहते काही कीर्तनकार बघायला आलेले असतात चला कीर्तन बघायला तिसरा मुद्दा चतुर काही चतुर असतात हुशार असतात चौथा मुद्दा विनोदी काही विनोदी असतात पाचवा मुद्दा दुष्टिते मामा काही घरून भांडण करून आलेले असतात या सकळांते विनविते या सगळ्यांना विनवणी करतात ऐका तुकोबराय स्वतःला आचार्य शास्त्री पंडित असं काही म्हणून घेत नव्हते परंतु तुकाराम महाराजांनी स्वतःला नामधारक म्हणून घेण्यामध्ये स्वाभिमान बाळगलेला आहे सर्व
नामाचे धारक नेनो प्रकारे अनेक सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण। महाराज ज्या ठिकाणी बसलेले असायचे ती ठिकाणं नामस्मरण करायची। महाराज सकाळी उठायचे, पहाटे स्नान झालं की देवाची देवपूजा करायची, काकडा करायचे, सर्व आटोपलं, चिपळ्या आणि विणा घ्यायचे आणि डोंगरावर निघून जायचे। दादा देहू पासून बाहेर काही अंतरावर 3 डोंगर आहेत, भंडारा, भामचंद्र आणि घोरडेश्वर। तुकोबाराय कधी भंडाऱ्यावर जायचे, कधी भामचंद्रावर जायचे, तर कधी घोरडेश्वरावर जायचे। मामा घराच्या बाहेर निघाले तर जिजाबाईला सांगून सुद्धा जात नव्हते, मी इथं चाललो, तू दुसरीकडे जाशील, कसली चिंता करत नव्हते। नाही आम्हा चिंता वस्त्र या पोटाची, माऊली आमची पांडुरंग। दादा जिजाबाईनं घरातली सर्व कामं उरकायची, मुलांना जेवू घालायचं, तुकोबारायांच्या आणि आपल्या भाकरी घ्यायच्या आणि निघायचं। जिजामातेला कसं कळायचं हो तुकोबाराय ह्याच डोंगरावर गेलेले आहेत म्हणून? ऐका, जिथं 3 वाटा फुटतात तिथं जिजाबाईनं जायचं, रस्त्याला कान लावायचा। तुकाराम महाराज ज्या रस्त्यानं गेले ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची, जिजाबाईनं त्या रस्त्यानं जायचं। महाराजांना आश्चर्य वाटायचं। एके दिवशी तुकोबारायांनी जिजामातेला विचारलं, अहो जिजाबाई मी इथंच आलो म्हणून तुम्हाला कसं कळतं? जिजाबाईनं सांगितलं, नामस्मरणामुळे। ऐका, तुकोबारायांना वाटायचं लोकांनी साधन करावं, उत्कृष्ट साधन आहे, सोपं साधन आहे, सगळ्यांच्या गरजेचं साधन आहे। दुःखाने आहाळतात, तरफडतात, दादा दुःखाने जीव पिडून चाललेले आहेत, त्या दुःखातून मुक्त करणार नामचिंतन हे साधन आहे। का करत नसतील हे लोक? लोकांनी करावं असं महाराजांना वाटायचं। तुकाराम महाराज परोपरीने नामचिंतनाचा महिमा सांगायचे। जे भाविक नामचिंतन करायचे एवढा तुकोबारायांना आनंद व्हायचा। अखंड चिंतन विठोबाचे, तुका मने मज घडो त्यांची सेवा। तुकोबाराय म्हणतात, जे देवाचं अखंड चिंतन करतात त्यांची मला सेवा घडावी। ऐका, नामचिंतन करणाराची मला सेवा करायला मिळाली तर स्वतःला भाग्यवान समजतो। एवढं सांगूनही कोणी नामस्मरण करीत नसेल तर मामा तुकोबारायांना सात्विक संतापेचा महाराजांनी त्यांना शब्दाने फटकवलेला आहे। याचा अर्थ असा, भगवंताचं नाम सर्वांनी घ्यावं। तुकाराम महाराज परोपरीने नामचिंतनाचा महिमा सांगायचे। जे भाविक नामचिंतन करायचे विठ्ठला, याचा अर्थ असा, भगवंताचं नाम सर्वांनी घ्यावं। तुकाराम महाराज नामचिंतनाचा प्रचार प्रसार करीत असताना काही मंडळी त्यांना भेटली, पण नामस्मरण करत नव्हती, परंतु इतर साधनामध्ये प्रवृत्त होती। ऐका, कोणी यज्ञ करायचे, कोणी दान धर्म करायचे, कोणी तीर्थयात्रा करायचे, कोणी तपश्चर्या करायचे, त्यांनाही नाम साधनेचा सल्ला दिला। त्यावेळेला लोकांनी त्यांना विचारलं, महाराज सगळ्यांना सांगता नामस्मरण करा, नामस्मरण करा, काय होतं हो नामचिंतनाने? ऐका, भगवंताचं नामचिंतन केल्याने काय होणार नाही याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात।
एका चिंतिता विठ्ठले. लोक तुकोबऱ्यांना विचारतात देवाचं नाव घेतल्यावर काय होतं. तुकोबऱ्यांनी त्यांना प्रतिप्रश्न विचारलेला आहे. देवाचं नाव घेतल्यावर काय होत नाही. काय केले नोहे एका विठ्ठले चिंतिता. एका विठ्ठलाचं अखंड चिंतन केलं असता काय होणार नाही. सर्व काही साध्य होईल. ऐका, जगामध्ये जेवढी साधनं सांगितलेली आहेत ती साधनं करून जी फलं मिळतात ती सगळीच्या सगळी फलं भगवंताचं नामचिंतन या साधनाने प्राप्त होतात. ऐका, भगवंताच्या चिंतनाने मिळत नाही अशा प्रकारचं जगात फलच नाही. ऐका, व्यावहारिक साधनं करून जी फलं मिळतात आणि परमार्थिक साधनं करून जी फलं मिळतात ती सगळीच्या सगळी फलं देवाचं चिंतन केल्यानं मिळतात. 21व्या वर्षी तुकाराम महाराज परमार्थाला लागले. त्याच्या अगोदर दुकानदारी केली, सावकारकी केली, त्याच्यानंतर भक्तीचा प्रचार प्रसार केला आणि 41व्या वर्षी तुकोबराय सदेह वैकुंठाला निघून गेले. मग तुकाराम महाराजांनी हा अभ्यास कुठं केला असेल. ऐका, तुकोबरायांच्या चरित्रात असा कुठंच पुरावा मिळत नाही. तुकाराम महाराज घरदार सोडून आळंदीला राहिले, ऋषिकेशला राहिले, काशीला राहिले. अमक्याकडे अध्ययन केलं, तमक्याकडे अध्ययन केलं असं कुठंच लिहिलेलं नाही. विठाला मग तुकाराम महाराजांना हे संस्कृत ग्रंथाचं ज्ञान झालं तरी कसं असेल. अहो, गाथ्यामध्ये नुसतं अध्यात्म ज्ञान सांगितलेलं आहे असं नाही. गाथ्यात नीतिशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, गणितशास्त्र आहे. सगळ्या शास्त्रांचा उल्लेख गाथ्यामध्ये आहे. तुकोबरायांचा काळ असा होता इतर लोकांना संस्कृत शिकवलं जात नव्हतं. मामा, अजूनही अशी काही ठिकाणं आहेत तिथं ब्राह्मणाशिवाय कुणालाच प्रवेश नाही. एवढा काळ बदललेला आहे. आता वर्ण धर्मच राहिलेले नाहीत. आता सुद्धा कुठं जायचं जर असेल तर कोण लागतो? ब्राह्मणच लागतो. इतरांना शिकवलं जातच नव्हतं. मग तुकाराम महाराजांना हे कसं कळालं? त्याचं एकच उत्तर, नामचिंतनाच्या साधनांनी तुकोबरायांच्या बुद्धीमध्ये हे सगळे आशे अर्थ प्रकट झाले. कायनो हे एका चिंतिता विठ्ठले. तुकोबरायांच्या काळामध्ये एक चिंतामणी नावाचे गणपतीचे भक्त होते. चिंतामणी देव चिंचोडला राहायचे. ऐका, तुकोबरायांच्या चिंतामणीच्या कानावर तुकोबरायांची कीर्ती गेली होती. देहूला एक तुकाराम नावाचे सद्भक्त आहेत म्हण, कीर्तन सुद्धा करतात म्हण. चिंतामणी देवाला वाटू लागलं माझ्यासारखा भक्त या परिसरात नाही, परंतु हे तुकोबराय कोण आहेत. ऐका, पूर्वी चिंतामणी देव श्रीमंत ब्राह्मण गणपतीचा भक्त. एकदा तरी त्या तुकोबरायांची आणि माझी भेट व्हावी असं वाटत होतं. प्रेमानं नाही बरं, मत्सरानं भजन करीत असताना तुकोबरायांना असं वाटलं चला
चिंतामणी देवाकडं जायला पाहिजे। सकाळी लवकर तुकोबराय उठले, नित्यने मोरखला देहू गावावरून तुकोबराय चिंतामणीच्या गावाला म्हणजे चिंचोडला गेले। मामा पूर्वी प्रवास पायी असायचा, महाराज लोक पायी यायचे, भजनी मंडळ पायी, आता वाहन असून अवघड झालंय। महाराज पहिले लोक इतके नाजूक नव्हते, देवीदास महाराज, आता इतके लोक नाजूक निघालेत। आरती घेतली तर उन्हाळी लागायली आणि दूध घेतलं तर सर्दी व्हायली। लोक इतके नाजूक निघाले। तुकोबराय चिंचोडला गेले, गेल्याबरोबर चिंतामणीच्या दारात गेले। असे सेवक दारात थांबलेले होते। आप्पा, मी देहूचा तुकोबराय आहे, चिंतामणी देवाला भेटायचंय, थांबा, पूजा चालू आहे देवाची। तुम्ही म्हणाल त्यांना आत का बोलावलं नाही? माणसाचं दिसणं कपड्यावर असताना बाह्य रंगावर, तुकोबरायांच्या अंगावर साधारण शर्ट, गळ्यामध्ये विना, हातात चिपुळे आहे। तुम्हाला एक सांगू का, माणसाची किंमत ही कपड्यावरून नसते, त्याची किंमत त्याच्या कर्मावरून ठरते। 2 तास तुकोबराय वट्यावर बसले, चिंतामणी देवाची पूजा आटपली। चिंतामणी देव दारात आले आणि म्हणाले, कोण आले? सेवक म्हणाले, हे आले। बर, जय हरी, जय हरी, कुठले आपण? मी देहूच आहे। हा 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 हा, तुकोबराय तुम्हीच आहेत का? हो, मीच आहे तुकोबराय। बरं या। चिंतामणी देवाने तुकोबरायला पोत बसाय टाकलं। तुकोबराय पोत्यावर बसले आणि विचारलं, कधी आले तुम्ही? तुकोबराय म्हणले, तुम्ही देवाची देवपूजा करत असताना, देवाला फुलं वाहत असताना, बागेत पाणी देणाऱ्या माळ्याला शिव्या देऊ लागले ना, त्यावेळेस मी आलो। चिंतामणी देव दसकन दसकले, मी तर पूजा घरात करू लागलो। मुखावाटेनं मंत्र उपचार चालू होता। ओम यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानि धर्मानि प्रतमान्या संते हन्नाकं महिमान संचत यत्र पूर्वे सद्याः संति देवाः। परंतु मनात अंतकरण फुलं सुकलेले पाहून या माळ्याला काय जावटलं गावाला 2 दिवस, फुकटच पगार घेते, याला काढून टाकायला पाहिजे। मी तर एकदम असं मनातल्या मनात माळ्याला बोलू लागलो, पण यांना कसं कळालं? मग चिंतामणीनं तुकोबरायांच्या हाताला धरलं आणि गादीवर बसवलं। लोक कोणाचा चमत्कार झाला की नमस्कार करतात। महाराज तुमचं बरोबर आहे, मी माळ्याला शिव्या देत होतो। सेवक म्हणला, महाराज तुम्ही केव्हा माळ्याला शिव्या देऊ लागले? तू गप बस रे, तुला काही माहित नाही, तू गप बस। तुकोबराय तुमचंच बरोबर आहे, मी माळ्याला शिव्या देत होतो, हे तुम्हाला कळालं कसं? तुकोबराय म्हटले, हे मला कळतं। म्हणजे कशावरून कळतं? तुकोबराय म्हणले, हे विठ्ठल 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 या नामानं कळतं। काय नो हे टाळ्या वाजव की आपण त्यांचे आतडे तुटायत मधातून। अरे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले। ऐका, तुकाराम महाराजांच्या 14 टाळकऱ्यापैकी एक टाळकरी गरीब होता, त्याला तीर्थयात्रेला जाण्याची इच्छा होती।
पण पैसा नाही. तो तुकाराम महाराजाकडे आला आणि म्हणाला, महाराज तीर्थयात्रेला जायचंय, चांगला आहे जा. तो म्हणी, माझ्याकडे पैसे नाहीत. ऐका, तुकोबरायांनी जमिनीवरचा बापू एक खडा उचलला आणि त्याच्या हातावर ठेवला. हातावर ठेवल्याबरोबर त्याचा एक होन तयार झाला. होन म्हणजे सोन्याचं नाणं. ते नाणं मोडलं की त्या काळामध्ये 7 ते 8 पैसे यायचे. तुकोबरायांनी सांगितलं, हे नाणं मोडलं की 1 पैसा खिशामध्ये टाकायचा आणि बाकीचे पैसे खर्च झाल्याशिवाय त्याला पाहायचं नाही. ऐका, त्याने तो होन मोडायचा, 1 पैसा पुन्हा खिशामध्ये टाकायचा. तो पैसा मोडून 1 पैसा खिशात टाकला की बाकीचे पैसे आहेत तोपर्यंत पैसाच राहायचा. महाराज असे हुशार होते तुकाराम महाराज. तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं, तुझी तीर्थयात्रा झाल्याच्या नंतर होन आमचा आम्हाला परत देऊन टाक बर. तो सगळ्या भारतभर तीर्थयात्रेला फिरला. अनेक क्षेत्रात जाऊन त्याने विद्या पूर्ण केल्या, सगळ्या पूजा केल्या, तरी तो पैसा तसाच. तो म्हणी, काय महाराजांची शक्ती आहे. त्याला वाटलं एवढा पैसा महाराजांनी जर आपल्याकडे जर ठेवला तर तानच राहणार नाही. पण त्याला तुकोबरायांचा स्वभाव माहिती होता. जरा त्याने हुशारी केली, स्नान वगैरे केलं आणि महाराजांकडे येताना दुसरं शर्ट घातलं, आला आणि दर्शन घेतलं. तुकाराम महाराजांनी त्याला विचारलं, का रे बाबा, झाली का तुझी तीर्थयात्रा. तो म्हणे, झाली महाराज. कुठं कुठं गेला होता. इथं गेलो तिथं गेलो. सगळं झाल्यावर याला वाटलं विसरले असतील तुकाराम महाराज. पुन्हा विचारला, अरे तो होन दिला होता तो दे ना आमचा आम्हाला. हा ऑनलाईन महाराज. खिशात हात घालतोय तर महाराज आतापर्यंत होता, आता स्नान करून येताना कुठं पडला की जाऊ दे पडू दे. तो घरी गेला आणि पाहिलं तर पडला. ही जी पावर आहे, ही शक्ती आहे फक्त भगवंताच्या नामचिंतन. काय योगे काय योगे गेले
एका चिंतिता सगपदनि धनि 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 सनि धनि गबदनि धनि गबदनि 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 ससनि धनि बाबा गबा गबदनि 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 एका चिंतिता विठ्ठले अनगड शहा नावाचे एक फकीर, एक सुंदर आश्रम होता. त्या ठिकाणी एक सुंदर विहीर होती. येणारा जाणारा वाट सरू त्या विहिरीचं पाणी प्यायचा. एक दिवस त्या रस्त्यानं रामेश्वर शास्त्री आपल्या शिष्यांबरोबर जात होते. शास्त्री म्हणजे शास्त्रीच, अधिकार संपन्न व्यक्ती, श्रीमंत माणूस. जात असताना त्यांना तहान लागली. ऐका, रामेश्वर शास्त्री त्या विहिरीला पाणी पिण्याकरिता गेले. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या विहिरीला पाणीच असं दिसलं. त्यांना असं वाटलं पाणी पिण्यापेक्षा विहिरीत एक उडी मारावी. ऐका,
त्यांच्या शिष्यानं सांगितलं, बाबाजी या विहिरीत स्नान करायला मनाई आहे, प्यायचं तर तुम्ही पाणी पिऊ शकता, मात्र स्नान नाही करू शकत. रामेश्वर शास्त्रीनं त्या विहिरीत उडी मारली. त्यांच्या शिष्यानं जाऊन सांगितलं, बाबाजी मना करने के बाद भी बावड़ी में स्नान लगा दी. ऐका, ते अनगढ़ शहाने रामेश्वर शास्त्रींना शाप दिला, ऐशे डुबते रहो. ऐका, रामेश्वर शास्त्री विद्वान होते पण तपस्वी नव्हते. अनगढ़ शहा विद्वान नव्हता पण तपस्वी होता. तपामध्ये शक्ती असते. रामेश्वर भट्ट वर निघाले की अंगाचा असा दहा व्हायचा, परत पाण्यात जायचे. अनगढ़ शहाच्या सेवकानं सांगितलं, शास्त्रीजी तुम्हाला शाप दिलाय, शरण जावं लागेल, हात जाणार नाही. ऐका, रामेश्वर शास्त्री पुन्हा पाण्यात बुडायचे, पुन्हा वर निघायचे, पुन्हा पाण्यात बुडायचे, पुन्हा वर निघायचे. दादा शेवटी गोदड्या आणल्या, गोदड्या अंगावर टाकल्या, बकरीनं पाणी अंगावर टाकू लागले, तरी अंगाचा दाह शांत होईना. रामेश्वर शास्त्री देहुला निघाले. तुकोबारांना कळालं, एवढे मोठे माणसं आपल्याकडे येऊ लागलेले आहेत, एवढ्या मोठ्या माणसांना आपल्याकडे येऊ देणं बरोबर नाही. तुकाराम महाराजांनी एका टाळकऱ्याला बोलावलं, त्याला सांगितलं, हा अभंग लिहून देतो, हा अभंग रामेश्वर शास्त्रींना नेऊन दे. तो म्हणे, मला शास्त्री कसे ओळखू येतील? अरे दिंडीच आहे, अंगाला गोदड्या बांधल्या, जाय नेऊन दे. तो अभंग नेऊन देण्याकरता तो टाळकरी गेला. त्या टाळकऱ्यानं सांगितलं, हा अभंग तुम्हाला वाचण्याकरता तुकोबरांनी दिलाय. ऐका, तो अभंग नुसता वाचला. अभंग वाचल्याबरोबर एका क्षणात अंगाचा दाह शांत झाला. रामेश्वर शास्त्री पळतच गेले आणि तुकोबरांच्या पायावर साष्टांग दंडवत घातलं. श्री संताचे माथा चरणांवरी साष्टांग हे करी दंडवत. हे दृष्टांत इथंच राहू द्या. इकडं अनगढ़ शहाला कळालं, मी शाप दिल्यानंतर रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा होणारा दाह तुकोबरांनी शांत केला. हे तुकोबराय कोण? महाराज अनगढ़ शहा फकीर साधारण नव्हते. कटोरा घेतला आणि देहू गावात आले. आल्यानंतर आता तुकोबरांचं घर नाही विचारायचं, आता आपल्या तपोबलावर, आपल्या सामर्थ्यावर तुकाराम महाराजांचं घर बघायचं. ऐका, देहू गावातल्या पहिल्या वाड्यापासून सुरुवात केली. प्रत्येकाच्या घरी गेले आणि म्हणाले, कटोराभर पीठ लाव. लोकांनी पीठ वाढायचं, कोण्या कोपऱ्याला जाऊन बसायचं काही कळत नव्हतं. दुसऱ्या घरी गेले, कटोराभर पीठ लाव. लोकांनी पोतेच्या पोते पीठ त्या कटोऱ्यात उंडावं, तरीही कटोरा भरायचा नाही. तिसऱ्या घरी गेले, महाराज अर्ध्या गावाला वेढा आला. महाराज पुढचंच घर तुकोबरांचं होतं. अरे लोक म्हणू लागले, आपल्या गावाची इज्जत गेली, आपल्या गावाचं सत्व गेलं. अरे फकीराचा कोणही कटोरा भरू शकत नाही. एक व्यक्ती म्हणला, अनगढ़ शहा फकीर तुकाराम महाराजांच्या घरी गेलेत. अरे तुकाराम महाराजांनाच खायला काही नाही, ते काय कटोरा भरणार आहेत? तिथला एक जण म्हणला, थांबा तर खरं. अनगढ़ शहा तुकोबरांच्या घरी गेला आणि म्हणाला, कटोरा भर पीठ लाव. तुकोबराय भंडारे होते. जिजाबाई भाकरी करू लागल्या. तुकोबरांची मुलगी, तिचं नाव भागू. महाराज त्यांच्या दारात अतिथी आल्यानंतर, कोणी याचक आल्यानंतर त्या मुलीला पळतच जाऊन वाढण्याची फार सवय होती. याला संस्कार म्हणतात. आता तसे संस्कारच राहिलेले नाहीत. ती भागू उठली, आई थोडं पीठ वाढते ग. ए पोरी गप बस ग, तुझा हात वाढायला लय पुढं आहे. घरा जेवारीचा दाना नाही, खायला भाकर नाही, आणि मन पीठ वाढते. अगं आई असं म्हणू नको ग. त्या चिमुकल्या मुलीनं असं मुठीत पीठ घेतलं. ऐका,
आता लहान लेकराच्या हातात पीठच किती बसणार आहे. तेवढ्यात जिजाबाईनं त्या मुलीच्या हातावर चापट हाणली. चापट हाणल्याबरोबर अर्धा पीठ खाली सांडलं. हे पीठ सगळं जरी सांडलं तरी थोडं हाताला चिकटतं. अरे ती तुकोबऱ्यांची मुलगी आहे, संतांची मुलगी आहे. ती छोटीशी मुलगी पीठ घेऊन धावत धावत त्या फकीराला वाढायला गेली. वाढायला गेल्याबरोबर त्या कटोऱ्यात नुसता हात झटकला. हात झटकल्याबरोबर अनगडशा फकीराचा कटोरा भरून वाहू लागला. जशी जशी ती मुलगी हात झटकू लागली तसा तसा तो कटोरा भरून वाहत होता. ऐका, देहू मधल्या लोकांना आनंद झाला. आज आमच्या भागून आमच्या गावाची इज्जत राखली. ऐका, तुकोबऱ्यांच्या मुलीनं नुसता हात झटकला तर अनगड शहाचा कटोरा भरला. त्या भागूच्या पायावर अनगड शहानं साष्टांग दंडवत घातलं आणि म्हणाला, तुम्ही तुकाराम महाराज आहेत का? सांगा ना, तुम्ही तुकोबरा आहेत का? ती भागू लटलट कापू लागली. आई म्हणून मोठ्यानं ओरडली. जिजाबाई पळतच आल्या. ओ महाराज काय करत आहे? ओ महाराज काय करत आहे? मला सांगत आई, हे तुकाराम महाराज आहेत का? अहो, ही छोटीशी मुलगी आहे. ही तुकाराम महाराजांची मुलगी आहे. तुकाराम महाराज भजन करायला गेलेत भंडाऱ्यावर. जोपर्यंत तुकोबारा येत नाही तोपर्यंत मी इथंच पडून राहणार. मला तुकोबऱ्यांचं दर्शन घ्यायचंय, मला तुकोबऱ्यांना भेटायचंय. ऐका, तेवढ्यात तुकोबरा आले. आल्याबरोबर अनगडशा फकीराने तुकोबऱ्यांचे पाय धरले. तुकोबरा म्हणले, हे काय करता? हे काय करता? फकीर म्हणला, एकच सांगा, तुम्ही असं काय केलं असेल? अख्ख्या गावात कटोरा भरला नाही, परंतु तुमच्या मुलीच्या हातानं कटोरा भरला. मी रामेश्वर भट्टाला दिलेला शाप त्यांच्या अंगाचा 10 होऊ लागला. तुमचा एकच अभंग वाचल्याबरोबर त्यांच्या अंगाचा 10 शांत होतो. महाराज, तुम्ही करता तरी काय? हे तुम्ही कसं मिळवलं? हे सगळं कसं झालं? ऐका, तुकोबऱ्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. आपले 2 हात त्यांच्या खांद्यावर ठेवले आणि सांगितलं, बाबा हे कसं झालं? हे माझ्या विठ्ठल नामानं केलं. महाराज, विठ्ठल नामानं असं होतं? काय होत नाही. काय नो हे काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. महाराज, दुसऱ्या कोणत्याही साधनाने मिळतं ते मिळणच, पण दुसऱ्या कोणत्याही साधनाने जे मिळत नाही तेही भगवंताच्या चिंतनाने मामा प्राप्त होईल. ऐका, भगवंताचं नाम चिंतन
हे असं साधन आहे. हे साधन कसं आहे महाराज? अभंगाच्या दुसऱ्या चरणात सर्व साधनाचे सार 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 सर्व साधनाचे भव सिंधू उतरी पार. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार हाताने टाळी आणि मुखाने नाम विठोबा रखुमाई.